दरवर्षी रामनवमीच्या 6 दिवसांनीच हनुमान जयंती का साजरी केली जाते असा प्रश्न कधी तुम्हाला पडला नाही का? हा योगायोग नाही तर यामागे मोठं कारण आहे. संकटमोचन हनुमानजी यांची उपासना केल्यास सर्व संकटांपासून मुक्तता मिळते. श्रीरामप्रभू यांची जयंती झाल्यानंतर म्हणजेच रामनवमीनंतर 6 दिवसांनी हनुमान जयंतीचा उत्साह साजरा करण्यात येतो. अंजनी पुत्र हनुमानजी यांच्या जन्मपृथ्वीवर रामाचा जन्म झाल्यानंतर झाला. हनुमान जयंती ही चैत्र महिन्यातील पौर्णिमेला तिथी साजरी करण्यात येते. रामनवमीच्या 6 दिवसांनीच हनुमान जयंती हा योगायोग नाही तर शास्त्रानुसार यामागे एक मोठं कारण आहे. पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथी 23 एप्रिल 2024ला पहाटे 3:25 पासून ते 24 एप्रिल 2024ला पहाटे 5:18 असणार आहे. उदय तिथीनुसार हनुमान जयंतीचा उत्साह 23 एप्रिल 2024ला साजरा करण्यात येणार आहे. तसेच आपण संकटमोचन हनुमानजी यांची पूजा व शुभ मुहूर्त कोणता आहे ते आपण जाणून घेऊया. 23 एप्रिल 2024ला हनुमानजींची पूजा ही पहाटे 3:25 पासून ते 5:18 तुम्ही करू शकता. धर्मशास्त्रानुसार दिवसभर शुभ असल्याने तुम्ही पूजा करू शकतात. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिंदू धर्मात प्रत्येक देवाची पूजा करण्यासाठी वार देण्यात आलेला आहे. मंगळवार आणि शनिवार हा हनुमानजी यांची पूजा करण्यासाठी हा दिवस आहे. त्यामुळे हनुमान जयंती ही मंगळवारी आल्यामुळे हा सर्वात शुभ योग आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून हनुमानाचे 5 वेळा नामस्मरण करून स्नान करा. त्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून हनुमानजीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर ओम केशवाय नम, ओम नारायणाय नम, ओम माधवाय नम, ओम ऋषिकेशाय नम या मंत्राचा जप करा. यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. त्यानंतर हनुमान चालीसा सुंदरकांड याचा पाठ करा. पाठ झाल्यानंतर हनुमानजींना बुंदीचे लाडू आपण प्रसाद म्हणून अर्पण करू शकतो. रामनवमीच्या 6 दिवसांनी हनुमान जयंती का असते? दरवर्षी रामनवमी चैत्र शुक्ल पक्षाच्या 9व्या दिवशी आणि हनुमान जयंती पौर्णिमेच्या दिवशी साजरी करण्यात येते. यावर्षी 17 एप्रिलला रामनवमी साजरी करण्यात आली आहे आणि आता 23 एप्रिलला हनुमान जयंती साजरी करण्यात येणार आहे. दरवर्षी रामनवमीच्या 6 दिवसांनी हनुमान जयंती साजरी करण्यामागे एक आख्यायिका आहे. त्याशिवाय तुलसीदासांनी हनुमान चालिसेमध्ये लिहिलंय की भीमाच्या रूपाने त्यांनी राक्षसांचा नाश केला आणि रामचंद्रजी बिघडलेली कामे मार्गी लावतात तर हनुमानजी त्यांचे सर्व कामे करतात. राम हे विष्णूचा अवतार आहे आणि हनुमान हा शिवाचा 11वा अवतार मानला जातो. त्रेतायुगात देवाचा जन्म पृथ्वीवर झाला अशी मान्यता आहे की भगवान श्रीरामाने राक्षसांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर जन्म घेतला होता. मात्र भगवान शिव पृथ्वीवर आल्यावर थोडे चिंताग्रस्त झाले होते. यानंतर रामजींना मदत करण्यासाठी त्यांनी स्वतः श्रीरामचंद्रांच्या 6 दिवसानंतर 11व्या रुद्रावतारात हनुमानजी म्हणून पृथ्वीवर जन्म घेतला. जेव्हा प्रभू श्रीराम सर्वांना राक्षसांपासून मुक्त करत होते तेव्हा हनुमानजी मागे उभे राहून त्यांचे सर्व कार्य करत होते अशी आख्यायिका आहे.